विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 9वी कविता गो 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 पाहणार आहोत. या कवितेमधील आपण सर्व प्रश्न व कवितेची चाल हे देखील पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पहा. क्वेश्चन ए, रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. इथे आपल्याला काही शब्द दिले आहेत ज्यांचे आपल्याला वाचन करायचे आहे. हे शब्द जे आहेत त्यांना इंग्रजी व्याकरणामध्ये कॉन्ट्रॅक्टेड वर्ड्स किंवा शब्दांचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्शन असे म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर दोन इंग्रजी शब्द एकत्र करून तयार केलेले एक लहान रूप होय. हे शब्द एकत्र करताना काही अक्षरे गाळली जातात व त्याऐवजी वरच्या बाजूला स्वल्पविराम दिला जातो. यालाच इंग्रजीमध्ये ॲपॉस्ट्रॉफी असे म्हणतात. चला तर आपण या शब्दांचे वाचन करूया. इथे आपल्याला सुरुवातीला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिला आहे व त्याच्या पुढे तो शब्द ज्या दोन शब्दांपासून तयार झाला आहे ते शब्द पुढे दिले आहेत. चला आपण याचे वाचन करूया. आय हॅव, आयल, आय शाल किंवा आय विल, आयड, आय वुड किंवा आय हॅड, व्हॉट्स, व्हॉट इज, दॅट्स, दॅट इज, लेट्स, लेट अस, whose, who is, I am, don't, do not, it's, it is, can't, cannot, we are. यानंतर आपण कवितेचे गायन करूया. लिसन अँड सिंग. ऐका आणि गा. How did you get there? How did you go? Did you take a bus? No, no, no. The bus is too slow. Don't you know? I would rather take a train. That's how I go. How did you get there? How did you go? Did you take a train? No, no, no. The train is too fast. Don't you know? I would rather take a jet. That's how I will go. How did you get there? How did you go? Did you take a jet? No, no, no. The jet is too high. Don't you know? I will rather take a car. That's how I go. How did you get there? How did you go? Did you take a car? No, no, no. Petrol is too expensive. Don't you know? I'll just walk. That's how I'll go. Question C. Look at the picture and speak about it. म्हणजे हे चित्र पहा आणि त्याबद्दल बोला. इथे आपल्याला एक चित्र दिले आहे. ज्या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाहने दाखवली आहेत. यातील काही वाहने रुळांवरून प्रवास करणारी, काही वाहने रस्त्यावरून धावणारी, काही पाण्यातून चालणारी, तर काही हवेमध्ये उडणारी वाहने दिलेली आहेत. Question D. Read the names of the vehicles and put them at the proper place. म्हणजे खाली दिलेल्या वाहनांची नावे वाचा व त्यांना योग्य ठिकाणी लिहा. इथे आपल्याला वाहनांची नावे दिली आहेत ज्यांचे आपल्याला खाली दिलेल्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करायचे आहे. म्हणजे रोडवेज या प्रकारामध्ये रस्त्यावर धावणारी वाहने, रेल्वेज रुळावर धावणारी वाहने, एअरवेजमध्ये आकाशात उडणारी वाहने व वॉटरवेजमध्ये पाण्यातून प्रवास करणारी वाहने लिहायची आहेत. इथे कंसात वाहनांची नावं दिली आहेत ती आपण अगोदर वाचूया. बोट, हेलिकॉप्टर, ऑटो रिक्षा, ट्रेन, शिप, जेट, मेट्रो ट्रेन, बुलक कार्ट, मोनोरेल, कार अँड एरोप्लेन ही आहेत वाहनांची नावे. वाहनांची ही नावे तुम्ही पुन्हा एकदा लक्ष देऊन वाचा व ही वाहने वर दिलेल्या चित्रात कुठे कुठे दिसत आहेत ते एकदा शोधा. म्हणजे तुम्हाला ती कोठे प्रवास करतात हे लक्षात येईल. आता हा प्रश्न आपण सोडवूया.
रोडवेज म्हणजे रस्त्यावरून धावणारी वाहने. यामध्ये काय येईल? ऑटो रिक्षा, बुलक कार्ट आणि कार. त्यानंतर रेल्वेज या प्रकारामध्ये ट्रेन, मेट्रो ट्रेन व मोनोरेल ही वाहने येतील. त्यानंतर एअरवेज या प्रकारामध्ये हेलिकॉप्टर, जेट, एरोप्लेन ही वाहने येतील. आणि शेवटी वॉटरवेजमध्ये बोट व शिप ही वाहने येतील. क्वेश्चन ई. मेक अ लिस्ट ऑफ व्हेइकल्स यू नो अँड कलेक्ट देअर पिक्चर्स. या प्रश्नाचा अर्थ असा आहे, तुम्हाला माहीत असणाऱ्या वाहनांची यादी करा व त्यांची चित्र जमवा. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. हे तुम्ही वरच्या चित्राच्या मदतीने करू शकता. क्वेश्चन एफ. फाइंड न्यू वर्ड्स रिलेटेड टू स्पेस जर्नी फ्रॉम डिक्शनरी अँड कलेक्ट देअर पिक्चर्स. क्रिएट युअर ओन पिक्चर डिक्शनरी. या प्रश्नाचा अर्थ असा आहे, अंतराळ प्रवासाशी संबंधित नवीन शब्द शब्दकोशातून शोधा व त्यांची चित्रे गोळा करा. तुमचा स्वतःचा चित्र शब्दकोश तयार करा. या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला स्पेस सूट, प्लॅनेट, स्पेस स्टेशन, रॉकेट, ॲस्ट्रोनट यांचे एकच चित्र त्यांच्या नावासहित दिले आहे, ज्यातील नावे तुम्ही पाहून तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. क्वेश्चन जी. आयडेंटिफाय अँड राईट सिम्पल सेंटेन्सेस अँड क्वेश्चन्स फ्रॉम द पोएम. म्हणजे या कवितेमधील सोपी वाक्य व प्रश्न शोधा आणि लिहा. या कवितेमध्ये आलेली काही सोपी वाक्य व प्रश्न मी तुम्हाला इथे लिहून देत आहे, ती तुम्ही लिहून घ्या. Did you take a bus? Did you take a train? Did you take a jet? Did you take a car? असे सोपे प्रश्न आहेत व सोपी वाक्य अशी आहेत. The bus is too slow. The train is too fast. The jet is too high. Petrol is too expensive. अशी ही सोपी वाक्य व सोपे प्रश्न आपण कवितेमधून शोधून लिहिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेमध्ये कॉन्ट्रॅक्टेड वर्ड्स पाहिले, या कवितेचे गायन केले, वेगवेगळ्या प्रकारची वाहने व त्यांची चित्र पाहिली. त्यानंतर या कवितेवर आधारित असणारा स्वाध्याय देखील सोडवला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.